तर शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीवर एक नजर टाकूया। तर कृपाल तुमाने रामटेकमधून उमेदवार असतील शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, कल्याणमधून शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, हिंगोलीमधून सुभाष वानखेडे, परभणीतून संजय जाधव, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे निवडणूक लढवणार आहेत शिवसेनेतर्फे, बुलडाण्यातून प्रतापराव जाधव, अमरावतीमधून आनंदराव अडसूळ, यवतमाळमधून भावना गवळी, ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्गातून विनायक राऊत यांना उमेदवारी मिळाली आहे। तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आणि वायव्य मुंबईतून गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे 15 उमेदवार असतील लोकसभा निवडणुकीसाठी। तर शिवसेनेनं 2009च्या तुलनेत यावेळी 6 मतदारसंघातले उमेदवार बदललेले आहेत। कोणते हे उमेदवार आहेत पाहूया। 2009 मध्ये दक्षिण मुंबईतून मोहन रावले होते, आता मात्र अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळालेली आहे। यावेळी शिवसेनेनं बदललेले चेहरे आपण बघतोय। दक्षिण मध्य मुंबईतून यापूर्वी 2009ला सुरेश गंभीर होते, तर आता राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाण्यातून विजय चौघुलेंच्या ऐवजी आता 2014 मध्ये राजन विचारे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। तर कल्याणमधून 2009 मध्ये आनंद परांजपे होते शिवसेनेकडून, आता मात्र श्रीकांत एकनाथ शिंदे हा तरुण नवीन चेहरा असणार आहे शिवसेनेचा। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सुरेश प्रभू होते 2009 साली, आता 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी विनायक राऊत यांची निवड करण्यात आली आहे लोकसभेचे उमेदवार म्हणून। तर परभणीतून गणेश दुधगावकर होते 2009 मध्ये आणि आता संजय जाधव शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।